तर नमस्कार. आज आपण आहोत सातारा जिल्ह्यामध्ये. माझं नाव आशिष घोगे आणि एक असा उत्कृष्ट असा रिझल्ट आपण इथे घेतलेला आहे. तर त्याच आजींच्या तोंडून आपण ऐकूया की नेमका त्यांना त्रास काय होता आणि आज काय कंडिशन आहे. नाव काय तुमचं आजी? कृष्णाबाई सुभेदार पिसाळ. पत्ता काय तुमचा? आता राहणार किनी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आणि तुम्हाला काय काय त्रास होत होता? त्रास म्हणजे अंगाला खाज यायची, डोक्याला खाज यायची, सारखी म्हणजे चैनच पडायची नाही त्याच्यावर. बरं. आणि किती वर्षापासून हा त्रास होता? हा त्रास 20 वर्षापासून होता मला. आणि या त्रासासाठी किती डॉक्टर केले? या त्रासासाठी जवळजवळ 20 डॉक्टर केले, 10-20 झाल्याच केले. बारीक बारीक मोठे मोठे तर. आणि आता कोणते कोणते औषधं चालू आहेत तुमचे? आता तुळशी, ॲलोवेराची ज्यूस आणि रक्तशुद्धीची. तुळशीचा भयंकर उपयोग आहे. आणि आता तुम्हाला याच्याने काय फरक वाटतोय? ह्याच्याने भरपूर फरक पडलाय. म्हणजे जवळजवळ संपतच आल्या आजार असं वाटते, पण त्रास भयंकर झाला. तरी 100 मधले किती टक्के तुम्हाला याचा फरक वाटतो? 99%. आणि ही औषधं तुम्हाला कोणाकडनं मिळाली? आशिष सरांच्यापासून. बरं. आणि या ज्या गोष्टी आहेत किंवा ही औषधं आहेत ही तुम्ही इतरांना सांगण्यासाठी उत्सुक आहात? हो, भरपूर लगेच उत्सुक आहे. कारण मला इतका त्रास झाला की औषधं घेतली की दुसऱ्या दिवशीच मी चालू केली आणि 2-3 दिवसात डोक्याला बिक्याला फोड आलं, कपाळाला, आणि डोक्यातलं का आलं, त्यातून पाणी यायला लागलं. पण मी भिली नाही. म्हणजे की कुणीकडून तरी उष्णता बाहेर पडते. कापड घेतलं तरी पुसत म्हणजे टिपून घेत राहिली. आणि एवढं चांगलं झालं की ती हळूहळू वाढलं. वरचं डोक्यावर कमी पडत आलं की पुन्हा हाताची उष्णता बाहेर पडायला लागली. आणि हाताची उष्णता बाहेर पडल्यामुळं काही आपण जर झाडू बिडू काढायला लागलं तर कसं सांधे कोपऱ्यात राहतं, तसं उलीचं राहिलं ते आता गळ्यापेक्षा आलेलं आहे. तरी अजून औषधं मी चालू ठेवणारच आहे. तर अशा प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला सगळीकडे मिळतात आहे आणि तुम्ही स्वतः ऐकला का पेशंट आपले आहेत त्यांच्याकडनं, तर नक्कीच चांगले रिझल्ट्स आहेत आणि प्रत्येकाने या संधीचा किंवा या औषधांचा लाभ घ्यावा. धन्यवाद.